वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या, खालापूर टोल नाक्यावर मनसेनं केलं आंदोलन. अमेरिकेनं इराण्यांना त्यांचाच देश सोडायचा दिला संदेश, इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला. मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब लवकरच होणार, शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा. महापौर उपमहापौर निवडणुकीच्यासाठी शनिवारी भाजपानं बोलावली बैठक, मुंबईतली नावं निश्चित होणार. मंत्री शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता, संजय शिरसाट यांच्या सोबत त्यांच्या मुलाच्याही अडचणी वाढणार. हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरू. नाशकात राज ठाकरेंचा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या सोबत, सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पण दिलं भाजपाला समर्थन. राष्ट्रवादीच्या नाशिकच्या गटामध्ये पडली फूट, हेमलता पाटलांनी स्थापन केला वेगळा गट. राष्ट्रवादीनं भाजपाला दिलेला बिनशर्त पाठिंबा हेमलता पाटलांना नामंजूर. रामदास कदम यांचं खळबळजनक विधान, सुनील तटकरे शरद पवारांना छळतायत. विरोधकांच्या कुरघोड्यांवर बरसले शिवेंद्रराजे, म्हणाले डिवचू नका नाहीतर कोणालाच सोडणार नाही. विमान अपघाताबद्दलच्या वाचाळवीरांना विखेंनी फटकारलं, ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळेपर्यंत धीर धरा. पश्चिम रेल्वेचा गोंधळी कारभार सुरूच, गोरेगाव ते सीएसएमटी लोकल आता वांद्रे ते सीएसएमटी. भाजपानं मुंबई महानगरपालिका कार्यालयात केला विधिवत प्रवेश, महिला नगरसेविकेला पतीसह पूजेला बसण्याचा मान. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा खोळंबा कायम, शुक्रवारी पुण्याकडे जाणारी मार्गिका तुंबली, महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. ओला, उबेर आणि रॅपिडोचा शनिवारी देशव्यापी संप, खासगी भाडोत्री वाहनांच्या प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता. गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक माओवादी ठार तर C60 पथकाचा जवान झाला जखमी. कशेळीतील फर्निचर मार्केटमधल्या 50 गोदामांवर कारवाई, शासकीय मालकीच्या जागेवर भिवंडीमध्ये गोदाम वापऱ्यांचं अतिक्रमण.